नमस्कार, गुड मॉर्निंग. तर 2 दिवसानंतर ना संक्रांत सण येत आहे आणि मी करत आहे शेंगाची पोळी. कारण शेंगाची पोळी ना मी लवकरच करून घेत आहे. उद्या करायचं म्हणलं, पण उद्या ना मला तिथे जायचं आहे जिथे जाण्याची माझी खूप इच्छा होती. दरवर्षी वाटायचं की यावर्षी जायचं आहे. पण काही ना काही कारणानिमित्त ना जायचं कॅन्सल व्हायचं. पण यावेळेस मी ठरवलं होतं की काहीही कारण असेल, यावर्षी ना मला जायचंच आहे. तर फायनली मी उद्या जात आहे. तर खरंच आपण जे ठरवत असतो आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा असते ना, तर देव ना नक्कीच ती इच्छा पूर्ण करत असतो, असं मला वाटतं. तर कसं असतं ना, सण वगैरे असले ना, तर आपले कामं ना भरपूर वाढत असतात. आपण कामामध्ये इतके बिझी असतो ना आणि त्यामध्ये मुलांना शाळेला सुट्टी असते आणि मुलं घरी असले ना, काही तर काही त्यांचं चाललेलं असतं. तर मी त्यांना सकाळीच नाश्ता करून दिली, पण त्यांचं काही ना काही चाललेलंच आहे. मी त्यांना सांगितलं होतं, की मी व्हिडिओ शूट करत आहे आणि मला डिस्टर्ब करू नका. तरी देखील मुलं ऐकत नसतात. ते मुद्दामून करतात, की खरंच त्यांना काही वस्तूंची गरज असते हेच कळत नसतं. तर चला काहीही असो, तर यामध्ये एक आनंदच वेगळा असतो. बरोबर ना? तर माझं कसं असतं ना, डेली रुटीन असेल किंवा सणासुदीची कामं असतील, तर मला वेळेवरती झालेलं आवडत असतं आणि मी कामं ना वेळेवरती करून घेत असते. मग नंतर ना माझ्यासाठीही मला वेळ काढता येईल ना, मला जे आवडतं तेही करता येईल. म्हणून ना मी स्वतःसाठी वेळ काढत असते. तर काही स्त्रियांना मी पाहिलेलं आहे, ते दिवसभर कामामध्ये असतात. स्वतःकडे थोडाही त्यांचं लक्ष नसतो. ते फक्त त्यांच्या आवडीनिवडी जपण्यामध्ये ना पूर्ण दिवस घालवत असतात. तर ठीक आहे, त्यांना जर यामध्ये आनंद भेटत असेल ना, तर खूप चांगली गोष्ट आहे. पण काही स्त्रियांचं असं नसतं. त्यांना ना दिवसभर कामामध्ये असल्यामुळे ना त्यांची चिडचिड होत असते. त्यांना कुठल्याही कामामध्ये मन लागत नसतं. तर हे बघा, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, की कुठलेही काम असतील ना, तर आपल्यालाच करायचं आहे. पण तेच जर काम आपण वेळेवरती करून घेतलं, तर आपल्यालाही थोडासा वेळ भेटत असतो ना. तर मला काय म्हणायचं आहे, स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. तुमचे जे काही आवडीनिवडी आहेत ना, त्यांनाही जपा. तर यानंतर आपले जे काही कामं असतात ना, तर आपण अगदी आनंदामध्ये करू शकतो. आपल्याला कुठलीही चिडचिड होत नसते. अगदी मनापासून ना जे काही कामं असतील ना, ते होत असतात. तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.